भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। संकट निवारी, संकट निवारी। जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वरवरदे कारक संजीवनी। जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वरवरदे कारक संजीवनी। जय देवी जय देवी जय देवी। नमस्कार, अस्तित्व न्यूज 24 तास जनहितासाठी एक पाऊल पुढे। दुर्गा अवतार या कार्यक्रमात मी नयना आपलं स्वागत करते। भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे। सध्या नवरात्राची धामधूम सुरू आहे। नवरात्राचा जल्लोष वाढतच चाललाय। भारतामध्ये एकूण 51 शक्तिपीठं आहेत, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत। त्यात माहूरगड, कोल्हापूर, तुळजापूर आणि वणीगड यांचा समावेश आहे। नाशिकच्या देवींचं महात्म्य आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ आपण घेऊ शकणार आहात घर बसल्या आमच्या दुर्गा अवतार या कार्यक्रमामध्ये। आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत जनसेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल सेंटर नाशिक। सहप्रायोजक आहेत सुवर्ण नक्षत्र GN आडगावकर ज्वेल्स नाशिक, आवजीनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स नाशिक, राजा नर्सरी नाशिक, वक्रतुंड पार्सल पॉइंट नाशिक। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। संकट निवारी, संकट निवारी। जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वरवरदे कारक संजीवनी। जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वरवरदे कारक संजीवनी। जय देवी जय देवी जय देवी। अस्तित्व न्यूजच्या दुर्गा अवतार या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत समारंभात सदरक्षणाय खलनिग्रणायची शपथ घेतलेल्या जळगावची कन्या छाया भानुदास पाटील हिला आपण भेटणार आहोत। सावधान विश्राम या आदेशानं मी स्वप्नातनं जागी झाली। अथांग जनसागरासमोर मी छाया भानुदास पाटील कालपर्यंत एक सामान्य मुलगी होते, पण आज पोलीस सब इन्स्पेक्टर छाया भानुदास पाटील म्हणून ओळखली जाईल। उमलत्या वयात मुली अनेक गोड स्वप्न पाहतात। मीही स्वप्न पाहिलं, पण ते माझ्या आदर्श असलेल्या किरण बेदींसारखं बनण्याचं। होय, हेच माझं स्वप्न होतं आणि आज महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर ते पूर्ण झालंय। आमचं मूळ गाव धुळे जिल्ह्यातील कापडणे, पण स्थिर थावर झाली ती जळगाव शहरात। वडील भानुदास पाटील अपार कष्ट करणारे, मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाला सांभाळणारे। त्यात घरातली प्रत्येक सदस्य समाधानी कसा राहील याकडे दिवस रात्र झटणारी माझी आई। गरिबीचा बाऊ न करता नेटानं संसार कसा करावा हे माझ्या आईकडनं शिकण्यासारखं आहे। आम्ही घरात 4 भावंड, त्यात 1 भाऊ आणि आम्ही 3 बहिणी। वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी कांदे बटाटे विकले, मोल मजुरी केली, पण सर्वांचं शिक्षण पूर्ण केलं। हाच आदर्श मनाशी धरून मी शिकत गेले। अभ्यासात हुशार असल्यानं पहिला नंबर कधी चुकला नाही। आई वडिलांची इच्छा होती की मी चांगल्या हुद्द्यावर काम करावं। मी 3रीत असताना पोलीस खात्यात धाडसी व्यक्तिमत्व असणाऱ्या किरण बेदींचा धडा वाचला। नुसताच वाचला नाही तर तो अंतरंगात उतरून घेतला आणि तेव्हाच वाटायला लागलं की आपणही असंच काहीतरी मोठं व्हावं। बघता बघता दिवस जात होते। माझ्यासह भावंडांचंही शिक्षण सुरू होतं। आई वडिलांचे कष्टही सुरूच होते। झटपट नोकरी मिळावी आणि घराला हातभार लागावा यासाठी 2011 साली D.Ed झाले। जळगावमधील कांचननगरमध्ये आम्ही राहायचो।
त्याच्या बाजूलाच झोपडपट्टीचा परिसर होता. इथले काही तरुण कामधंदा न करता टवाळगिरी करीत, गोरगरिबांना मारहाण करून आपली दहशत निर्माण करीत. तेव्हा माझं रक्त मात्र खूप सळसळायचं आणि वाटायचं या गुंडांना आत्ताच ठोकून काढावं. पण तेव्हा मात्र ते शक्य नव्हतं. ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, हुंडाबळीसारख्या घटना, बलात्कार या दररोजच्या घटनांनी खूप चीड निर्माण व्हायची आणि माझी पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा अधिकच दृढ होत होती. मी MPSCची परीक्षा पास होऊन रीतसर नाशिक पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले आणि आज खरंच प्रशिक्षण पूर्ण करून दीक्षांत सोहळा संपन्न होऊन मी पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार. माझं बालपणीचं स्वप्न साकार झालंय. मैदानावर परेड झाली आणि छाया भानुदास पाटील, सावित्रीबाई फुले कप बेस्ट वुमेन कॅडेट इन इंडोर सब्जेक्ट, अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑफ राऊंड वुमेन कॅडेट इन द बॅच हे शब्द कानी पडले आणि मला आकाशच ठेंगणं झालं. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव स्वीकारताना माझी मान जरी उंच झाली असली तरी माझ्या मातापित्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू नक्कीच तरळत होते. महिला लाजाळू, महिला हिंमतवान आणि महिला महानिडोळ. पारितोषिक मानकरी आहे छाया भानुदास पाटील. सन्माननीय प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. पुढील पारितोषिक आहे बेस्ट संपूर्ण बॅच मध्ये आणि पुन्हा एकदा छाया बेस्ट ऑलराऊंड वुमेन कॅडेट इन द बॅच. 14व्या बॅचची ही ऑलराऊंड वुमेन कॅडेट छाया भानुदास पाटील त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतरचं पारितोषिक आहे एनएल कामते रिव्हॉल्वर शूटिंग आणि या पुरस्काराचे मानकरी आहे अनिल अप्पासाहेब. कारण त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाला आज फळ मिळालं. माझ्या लेकीचा एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर गौरव होतोय हे बघताना माझं कुटुंब नक्कीच हळवं झालं असेल. मी आयुष्याचा एक टप्पा पार केला असून आता मला समाजासाठी, विशेषतः महिलांसाठी काम करायचंय. महिलांवर होणारे अत्याचार यासाठी दिवस रात्र कष्ट करून मी महिलांना न्याय मिळवून देईल आणि मी न्याय मिळवून दिला तरच खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांच्या नावे मिळालेल्या बक्षिसाचं सार्थक होईल. अस्तित्व न्यूजसाठी प्रशांत गोडसेंसह स्वप्नील गांगुर्डे, नाशिक. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 114वा दीक्षांत समारंभ पार पडला. यामध्ये ऑलराऊंडर हे पदक मिळालेल्या छाया पाटील आपल्यासोबत आहे. धुळे जिल्ह्यातील कापडणे त्यांचं गाव आहे. घरामध्ये 3 बहिणी आणि 1 भाऊ. अशा पद्धतीमध्ये अभ्यास करून त्यांनी हे लक्ष कसं गाठलं, त्यांचे आईवडील आपल्यासोबत आहे. काका काय सांगाल? अभ्यासकडे एकदम आनंद वाटला. अभ्यासकडे लक्ष होतं तिचं. तिला शिकायची उमेद होती. बा करून टाकील अट्टल. हे करायचं म्हणजे करायचं, सोडायचं नाही. 1 नंबरच आहे आणायचं. ते कुठून पहिल्यापासून तर पारपर्यंत ग्रॅज्युएट झाली तर परत 1 नंबर आली. आपल्यासोबत ज्यांनी घडवलं, नारी शक्ती म्हणतो आपण, नारी शक्तीची जी किमया आहे त्यांची माता आई आपल्यासोबत आहे. मावशी कसं वाटतं, काय सांगाल? आनंद वाटतोय. मुलीने नंबर आणलाय आणि तिच्या वडिलांना कांदे बटाटे इकून सण तिला शिकवलंय. तिला याच्यावर पदवीवर आणलं बुवा. आणि तिने बी मेहनत घेतली. तिने बी अभ्यास केला. चिमणीमध्ये अभ्यास करायची, लाईट नसली तरी बी. आणि तिने सगळं घडवलंय. घरात किती बहिणी? 1 भाऊ. 3 बहिणी 1 भाऊ. मग कुटुंबामधलं वातावरण कसं आहे? वातावरण चांगलंच होतं आमच्या घरामध्ये. असं वाईट काही होतं नाही. तिच्या वडिलांना कोणत्याच गोष्टींचा शौक होता नाही. तिच्या वडिलांनी मेहनत मजुरी करून सण पोरांना शिकवलं. त्यांना चांगल्या याच्यावर लावलं, लाईनवर. आता तुमचं काय स्वप्न आहे? आता स्वप्न आहे मुली तर बनली. मुलगी तर ही पदवीवर गेली, पण तिने आता वरच्या पदवीवर जायचं आणि मुलगाने बी काहीतरी करायचं. आता जे PSI पदवी त्यांना बहाल झाली आहे, याच्यावरची त्यांना बढती मिळावी असं आई वडिलांचं स्वप्न आहे. आपल्यासोबत स्वतः छाया पाटील आहे. मॅडम काय सांगाल, कसं वाटतं? सर आज खूप आनंद वाटतोय. कारण माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट करून मला शिकवलं सर. मोलमजुरी केली आणि त्याचप्रमाणे इव्हन सर मी 12वीला असताना 8 ऑगस्ट 2008 साली माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. तर पॅरालिसिसचा अटॅक आलेला असताना माझ्या फादरला जेव्हा ॲडमिट केलेलं होतं तेव्हा ICUमध्ये असताना एवढी क्रिटिकल कंडिशन असताना सुद्धा पप्पांनी ऑक्सिजन तोंडाचा काढून मला सांगितलं होतं, बेटा तू क्लासला जा.
इतकी क्रिटिकल कंडिशन होती सर, तरीसुद्धा तेव्हापासूनच मी ठरवलं होतं की मी वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल. आधी म्हणजे वडिलांनी मला आधी कसं होतं की डी.एड करून झटपट शिक्षक हा नोकरीचा मार्ग असायचा. त्यांनी सांगितलं की डी.एड कर. मी डी.एड केलं, त्याच्यासोबत बी.ए केलं, कारण मला डिपार्टमेंटमध्ये यायचं होतं. मी त्यासोबत 2011ला डी.एड पास झाले आणि 2010ला आमची CET झालेली होती आधी. आणि मी डी.एड झालेलं नव्हतं, त्यामुळे मी ते लायबल नव्हती परीक्षेला. आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने डी.एडसाठी CET ते ॲडच नाही दिली. त्यामुळे मग मी राज्यसेवा दिली, MPSCमधून PSI हे पद मिळवलं. आणि ह्या PSI म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं एकच उद्दिष्ट होतं सर. मी जळगाव जिल्ह्यामध्ये कांचननगर एरियात राहते. तिथे म्हणजे खूप असं गुंडगिरी असं खूप जवळून बघितलेलं आहे सर, की झोपडपट्टी एरिया शेजारीच लागून, तर खूप जवळून बघितले गरिबी कशी असते लोकांसोबत. म्हणजे कसं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात लोक एकमेकांवर, दुबळे व्यक्तींवर. त्यामुळे मला तेव्हापासूनच इच्छा मनापासून तळमळ निर्माण व्हायची की नाही, मला डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे आणि अशा लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि विशेष म्हणजे महिलांसाठी सर, कारण आजच्या या सद्यस्थितीमध्ये महिलांवर हुंडाबळी, गँग रेप्स, त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स यासारख्या समस्या खूप वाढत आहेत. आणि त्यामुळे माझ्या जवळ जर अशी महिला कोणी अशी तक्रार घेऊन आली तर त्या व्यक्तीला, ती माझी जवळची व्यक्ती रिलेटिव्ह आहे, अशीच जशी रिलेटिव्हला मी जशी दिली असती वागणूक, तशीच त्या व्यक्तीला वागणूक देऊन तिला न्याय मिळवून देण्याचा खूप माझ्या जेवढं बेस्ट इन बेस्ट जेवढं असेल तेवढं बेस्ट लेवलपर्यंत मी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. महिला म्हणून तुमचं काय ध्येय असणार आहे? सर्व महिलांसाठी सर, समाजामध्ये काही महिला अशा असतात की सुशिक्षित नसतात, त्यांना स्वतःचे हक्क अधिकार काय आहेत ते माहीत नसतं. त्यामुळे मग त्यांना कधी त्यांची पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांवर अत्याचार होत असतात. मग त्या महिलांसाठी सर मला कम्युनिटी पोलिसिंगद्वारे त्या महिलांमध्ये जनजागृती घडवून आणायची, जाणीव निर्माण करायची की तुमचे अधिकार काय, हक्क काय आहेत, त्यासाठी आपण लढलं पाहिजेत. त्यासाठी त्यांना सक्षम बनवायची इच्छा आहे सर मला त्यांना. आणि त्यांना एकच संदेश द्या, तुम्ही अबला नसून सबला आहेत, तुम्ही काहीही करू शकतात. जर तुम्ही जगाला पुढे नेण्याचं एवढं मातृत्वाचं काम तुमच्या हाती आहे, पाण्याची दोरी तुमच्या हातात असते, त्याचप्रमाणे तुम्ही काहीही करू शकतात. आणि अशा कोणत्याही डोमेस्टिक व्हायलन्स, अशा कोणत्याही अत्याचारांना बळी न पडता त्यांना प्रतिकार करा, हेच त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करेल सर. तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्नशील राहील नेहमीच. तुम्ही हे ज्यावेळेस पोलीस अधिकारी किंवा पोलीस व्हायचं किंवा पोलीस खात्यात यायचं ठरवलं होतं, तर तुमच्यासमोर एखादा आदर्श व्यक्तिमत्व असेल महिला म्हणून, कोण आहे अशी व्यक्ती? किरण बेदी होते सर. त्यांच्यामध्ये काय तुम्ही त्यांच्या पुस्तकात काय सांगाल? सर म्हणजे लाईव्ह त्यांचे जेव्हा इंटरव्ह्यूज व्हायचे मीडियावर, तेव्हा त्यांना बघून किंवा आम्हाला लहानपणीच मला खूप त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. की लहानपणी आम्हाला आय थिंक 3रीला असताना, 3rd स्टँडर्डला असताना त्यांच्या बालपणाची कथा होती की त्यांनी कसं त्यांचा प्रवास कसा होता जीवनाचा, त्याविषयी होती सर. तेव्हाच मला असं वाटायचं की यांच्यासारखं काहीतरी बनायचं. म्हणजे तेव्हा असं लहान बुद्धी होती सर, लहान बालपण होतं, तेव्हाच त्यांना पाहून खूप मी प्रेरित झाली होती की नाही, यांच्यासारखं काहीतरी करायचं आपण. बस तेव्हा एवढं विचार नाही केला होता मी. पण त्यानंतरून मग असं समाजातली कंडिशन पाहून मग मी स्वतःच उद्युक्त झाली सर की मी डिपार्टमेंटमध्ये आलं पाहिजे. नवीन येणाऱ्या ज्या मुली आहे, ज्या पोलीस कॉन्स्टेबल यासाठी उत्सुक आहे, पोलीस खात्यात त्याच्यासाठी काय संदेश देणार? सर मी फक्त त्यांना एकच संदेश देऊ इच्छेल की त्यांनी डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर जेवढं होऊ शकेल समाजासाठी कम्युनिटी पोलिसिंग करून महिलांसाठी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे कोणती गोष्ट करताना. बस सर, आता मला यानंतरून सर मी राज्यसेवेची मेन्सही दिलेली आहेत, पण 5-10 मार्कांनी असे 2-3 मार्कांनी मी राहून जाते. पण आता परत इथून मी पोलीस स्टेशनला असताना सुद्धा मला जेवढा वेळ मिळत जाईल त्यात अभ्यास करून मला DYSP बनायचं सर. तुम्हाला आता म्हणजे तुम्ही आता तुमचं पदवी बहाल करण्यात आली, पण तुम्हाला यानंतर आता कुठं पोस्टिंग दिलेली आहे? नाशिक रेंजमध्ये दिलेलं आहे, नाशिक परिक्षेत्र. ह्या होत्या छाया पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील. कशा पद्धतीने किरण बेदीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एक PSI या पदापर्यंत त्या पोहोचल्या आहे. कशा पद्धतीने महिला शिक्षित होऊन सशक्त आणि सबला नारी आहे तू, असा आदर्श त्यांनी महिलांपुढे ठेवला आहे. स्वप्नील गांगुडेसह प्रशांत गोडसे, अस्तित्व न्यूज, नाशिक.
महाराष्ट्र पोलीस दलाचा कार्यभार आपल्या शिरावरती घेण्याची शपथ या घेऊन कर्तव्याला जागून माणुसकीने वागून पोलीसगिरीनं दाखवता जनतेचे रक्षक होऊ घेतली शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस होऊ. मंचासमोर उत्कृष्ट संचलनाचे मार्गदर्शन आहे. फ्लॅश कमांडर अनिरुद्ध विलासराव चव्हाण. पथक क्रमांक 1 याचे माननीय प्रधानमंत्री श्री सतीश माधव साहेबांना महाराष्ट्रासाठी राष्ट्र प्रजासत्ताक महिला आहेत ते आपल्या बरोबर अभिमानाने बोलतात. जवळजवळ सर्व महिला आहेत. त्याचे गाडी कमांडर आहेत मोहन वंचितराव पाटील. महिला अत्यंत उत्कृष्ट असे लहान बाहेर पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचे मनोधैर्य व ताकद महाराष्ट्र दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी संकट निवारी संकट निवारी जय देवी महिषासुर